महाराष्ट्रातील पोलीस पाटलांची मानधनवाढीची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केल्याने मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामीण भागात पोलीस पाटलांची पोलीस प्रशासनासह महसूल विभागास मोठी मदत होते। कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणूक काळात प्रशासनास मदत करणे, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटनांची प्रशासनास माहिती देणे, गावातील किरकोळ भांडण तंटे मिटवणे। यापूर्वी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपले गाव तंटामुक्त करून लाखोंची बक्षिसे मिळवली आहेत। अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पोलीस पाटलांची मानधनवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती। मंत्रिमंडळाने पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून 15,000 रुपये एवढे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे। याबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी मिरज तालुक्यातील पोलीस पाटलांतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी पोलीस पाटील संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष, लिंगनूरचे पोलीस पाटील मल्लय्या स्वामी, टाकळीचे पोलीस पाटील संजय माने, खटावचे भैरप्पा पाटील, रसुलवाडीचे अनिल जाधव, बेळंकीचे चंद्रकांत पाटील, जानरावाडीचे डॉक्टर दत्ताजीराव कुंडले, सांबरवाडीचे सुधीर काटकर, वड्डीच्या वैशाली सातपुते, डोंगरवाडीच्या ज्योती शहाजी कोरे, समीर मुलानी, धामणीचे रफिक पाटील, मल्लेवाडीचे अभय शिंदे, कळंबीचे मनसूर नदाफ, सचिन कोलप, करोलीच्या पोलीस पाटील मनीषा पाटील यांच्यासह प्रदीप मोरे, पंकज पाटील, खुशालराव पाटील उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं त्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। आणि आमच्या बऱ्याच समस्या आमच्या मानधन पेंडिंग व्हायच्या, त्यावेळेला आम्हाला भाऊ मदत करायचे बरेच, आणि भाऊ इथून पुढे आम्हाला मदत करते अशी आशा करतो। आणि आमच्या राहिलेल्या मागण्याही पुढच्या काळात हे सरकार पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतो।